लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना कात्रज परिसरात घडली होती। ही घटना कात्रज लेक टाउन येथील शंकरराव राजाराम कदम स्विमिंग पूल येथे 20 एप्रिल रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्विमिंग पूलाचे व्यवस्थापक, कोच आणि लाईफगार्ड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली। साहिल उके असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी साहिल याचे वडील महेंद्र उके यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून क्लबचे मालक आणि व्यवस्थापक, कोच, लाईफगार्ड यांच्यावर आयपीसी 334 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा साहिल उके हा लेक टाउन कात्रज येथील शंकरराव राजाराम कदम स्विमिंग पूल येथे मागील 3 महिन्यांपासून पोहण्याचे प्रशिक्षण घेत होता। 20 एप्रिल रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास साहिल पोहण्यासाठी स्विमिंग पूलात पाण्यात उतरला, मात्र दम लागल्याने तो पाण्यात बुडाला। त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला होता। घटना घडली त्यावेळी स्विमिंग पूल परिसरात लाईफगार्ड तसेच कोच उपस्थित नव्हते, त्यामुळे साहिल याला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले नाही। आरोपींच्या निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।